नमस्कार मित्रांनो, NK ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, इयत्ता 12वी भूगोल या विषयाच्या उत्तरपत्रिकेविषयीची माहिती आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। 15 मार्च 2024 रोजी भूगोल या विषयाचा 12वी बोर्डचा परीक्षेचा पेपर झालेला आहे। त्यानंतर आपल्याला मध्ये वेळ मिळाला नाही, कारण 12वी बोर्डचे पेपर चेकिंग असल्यामुळे तुम्ही जे मेसेज करत होतात की उत्तरपत्रिका याची सांगावी, पण त्यासाठी वेळ नसल्याने आपण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं होतं। तर मित्रांनो, चला आज या प्रश्नपत्रिकेतील उत्तरं पाहूयात, चेक करून घेऊयात अशा पद्धतीचे प्रश्न होते आणि उत्तरं काय त्या ठिकाणी अपेक्षित होती। मित्रांनो पहा, इतर 12वीच्या बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये आणि भूगोल या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक फरक जाणवतो, तो म्हणजे सूचनांचा। सूचना जर पाहिलं तर एकूण 6 सूचना या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत। त्यामध्ये सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक हे नॉर्मल सगळीकडं असतेच। प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या आलेख काढावेत, कारण जिओग्राफीमध्ये आकृत्या आलेख महत्त्वाचे आहेत। रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे। रंगीत पेन्सिल देखील तुम्हाला वापरता येते। आता तुम्ही किती वापर करताय त्याचा माहीत नाही, इथं सूचनेत दिले म्हणजे तुम्ही वापर करू शकताय त्याचा। नकाशा पेन्सिलचा वापर करण्यास देखील परमिशन आहे। नकाशा ही तुम्हाला ऑलरेडी सोडवायचाच आहे म्हणून त्याला परमिशन आहे। उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात आणि नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडायची आहे, ती शेवटी जोडायची असते। जाऊयात आपल्या प्रश्नांकडे। प्रश्न पहा, पहिला प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार खालील उपघटक सोडवा। 20 मार्काचा पहिला प्रश्न हा आपल्याला या ठिकाणी आज विचारत घ्यायचा आहे। पहिला त्यामध्ये साखळी पूर्ण करून उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा म्हटले। इथं सगळं दिलेलं असतं प्रश्नांमध्ये, काय करायला सांगितले। बरेचसे विद्यार्थी स्वतःच्या मनाने कशी आणि काही उत्तर लिहितात, म्हणजे आपल्याकडे आता काही फोटो आहेत त्याचे की खूप भयंकर प्रकारे पेपर लिहिलेत। असे पेपर आपल्याला बोर्डचे पेपर आहेत, अगदी सुटसुटीत आणि व्यवस्थित ते लिहिणं गरजेचं आहे, तेव्हा चांगले मार्क आपल्याला मिळतात। तुम्ही काही वेळेस प्रश्नात उत्तर लिहितात परंतु त्याचे मार्क तुम्हाला मिळत नाही, कारण तुमचं बाकीचं लिखाण कसं आहे त्याचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी होत असतो। चला, आजचा आपला तो विषय नाही आहे, उत्तर पाहिजेत। साखळी पूर्ण करायला सांगितलेली होती, साखळी पाहूयात। पहिला या ठिकाणी अ गटात घटक दिला होता ग्राहकोपयोगी वस्तू, तर पुढं आपल्याला ती ब आणि क मध्ये त्याचे योग्य पर्याय निवडून साखळी पूर्ण करायची होती। तर ग्राहकोपयोगी वस्तूंची ब गटातली योग्य जोडी या ठिकाणी आहे थेट वापरासाठी तयार, आणि क गटामध्ये त्याची साखळी पुढं तशीच जाईल, औद्योगिक उत्पादन आहेत का, औषधी उत्पादन आहे। अशा प्रकारे ते ग्राहकोपयोगी घटक होऊन जाईल। यानंतर दुसरा आहे पनामा कालवा। पनामा कालवा ब गटामध्ये त्याचं उत्तर आहे अटलांटिक महासागर, आणि पुढे तो जाईल पर्याय क्रमांक ब प पॅसिफिक महासागर। त्यानंतर पहा, ह्या 2 महासागरांना तो जोडतो म्हणून त्या दोघांची जोडी या ठिकाणी आहे। तिसरा आहे मैदाने, त्याची जोडी आहे सुपीक प्रदेश, आणि क गटात त्याची जोडी पुढे येणार आहे शेती व्यवसाय, तो मुळात त्याच्यासमोर दिलेलाच आहे। नंतर आहे अन्न साखळी। अन्न साखळीमध्ये आहे परिसंस्था, आणि क गटामध्ये परिस्थितिकीय संतुलन। ओके, आणि पाचवा स्थलांतर, त्याची ब गटातली जोडी आहे अल्पकालीन, आणि क गटामध्ये जोडी आहे दीर्घकालीन। म्हणजे स्थलांतर दोन्ही प्रकारे असतं, अल्पकालीन पण असतं आणि दीर्घकालीन पण असतं। तर अशा प्रकारे ही साखळी आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची होती। यानंतर आहे पुढचा प्रश्न आहे ब चूक बरोबर की चुकते लिहा।
यामध्ये पहिला प्रश्न होता, ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा वेगळे असते. हे विधान बरोबर होतं. दुसरं आहे, विस्तृत व्यापारी धान्य शेतीचा आकार लहान असतो. आता इथं विस्तृत म्हटलंय आणि शेतीचा आकार लहान म्हटलंय, म्हणजे विधान कसं आहे, चुकीचं आहे. तिसरा आहे, लोहपोलाद उद्योग खनिजांवर आधारित असतात. लोहपोलादाचे उद्योग खनिजांवर आधारित आहे. विधान बरोबर आहे. द्विराष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय व्यापार हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा प्रमुख प्रकार आहे. हे देखील विधान बरोबर आहेत, कारण बहुराष्ट्रीय म्हणजे अनेक राष्ट्रांमध्ये, द्विराष्ट्रीय म्हणजे 2 राष्ट्रांमध्ये, म्हणजे तो आंतरराष्ट्रीय व्यापाराचाच प्रकार आहे. पाचवा आहे, अलीकडे नकाशे GISच्या प्रणालीच्या आधारे तयार करतात. हेही विधान कसं आहे मित्रांनो, बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, अचूक पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. विधान पुन्हा लिहायची होती मित्रांनो. इथं पण विधान होतं पहिलं, स्थलांतराचे कारण, आणि स्थलांतराचे कारण आहे पर्याय क्रमांक अ, नैसर्गिक आपत्ती, यामुळं स्थलांतर होत आहे. 2, व्यापारी तत्वावरील लाकूड तोड. हे चालते मित्रांनो समशीतोष्ण सूचीपर्णी वनांमध्ये, तर पर्याय असेल अ, समशीतोष्ण सूचीपर्णी वने. तिसरा, कृषीवर आधारित उद्योग ओळखा. कृषीवर आधारित उद्योग या ठिकाणी लोहपोलाद, रसायन, सिमेंट एकच उद्योग आहे. ब, साखर उद्योग हा कृषीवर आधारित आहे. त्यानंतर 4, कार्यात्मक प्रदेश. पर्याय आहे दूरदर्शन प्रसारण केंद्राचे क्षेत्र हे कार्यात्मक आहे. युरोप हा खंड आहे, पश्चिम बंगाल राज्य आहे, आणि अमेझॉन नदीचे खोरे हे देखील कार्यात्मक नाही आहे. जिथं काम चालतं ते दूरदर्शन प्रसारण केंद्राचे क्षेत्र. 5वा पहा, ज्यामध्ये 17 खंडांचा समावेश आहे असा भूगोल विषयाचा माहितीचा ज्ञानकोश. तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, जिओग्राफिका. यामध्ये 17 खंडांचा समावेश आहे. यानंतर पुढील चुकीचा घटक ओळखा. ड प्रश्न आहे शेवटचा, अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक आर्थिक व्यवसाय, आणि त्याचं उत्तर आहे खाणकाम. त्याच्यासाठी अक्षांशाचा थेट संबंध येत नाही. 2, खनिजांवर आधारित उद्योग. खनिजावर आधारित उद्योग आहेत लोकरीचे कापड निर्मिती उद्योग. त्यानंतर 3 आहे, प्रादेशिक वैशिष्ट्ये. प्रादेशिक वैशिष्ट्ये पर्याय क्रमांक क, राजकीय पक्षांशी प्रादेशिक संबंध येतो त्याचा. 4, भूगोल अभ्यासकाची वैशिष्ट्ये कौशल्य आहेत. उत्तर आहे ब, वन संवर्धन. त्यानंतर 5 शेवटचा प्रश्न आहे, प्राकृतिक भूगोलाच्या शाखा, आणि त्याचं उत्तर आहे बरोबर लोकसंख्या भूगोल. तर मित्रांनो अशा प्रकारे हे 20 मार्काचे प्रश्न होते. तर मित्रांनो यावर्षी पेपर अतिशय सोपा पेपर आहे. मला वाटतं तुम्हाला चांगला पेपर गेलेला असेल आणि सर्व प्रश्नांची योग्य अशी उत्तरं तुम्ही लिहिलेली असतील. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.